नमस्कार मंडळी. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. चला तर आमच्या पद्धतीने तुम्हाला घेवड्याची भाजी कशी करतात, हिरवा घेवडा असतो तो हिरव्या घेवड्याची भाजी करणार आहे मी माझ्या पद्धतीने, तेलंगणा पद्धतीने. मेथी घेतली, हिरवी मिरची, घेवडा, शेंगदाणा कूट, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट करायची आपल्याला. आणि हा घेवडा आहे बघा, मी छान या पद्धतीने धुवून असा बारीक करून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने छान. आता आपल्याला मिरची पण काढून घ्यायची आहे. खलबत्त्यामध्ये वाटण करायचं आहे. हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक छान पेस्ट करायचा खलबत्त्यामध्ये. आणि खलबत्त्यामध्ये जर आपण पेस्ट केला तर चव अप्रतिम असते. अशा पद्धतीने आपण पेस्ट बनवायचा. गॅस पेटवला, गॅसवर कढई ठेवली. आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तेल घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कशी बनवता घेवड्याच्या शेंगाची भाजी? आम्ही वाल पण म्हणतो याला, वालाच्या शेंगा म्हणतो आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा मला. आपलं तेल गरम झालेलं आहे. राई आणि जिऱ्याची आपल्याला फोडणी करायची. आणि आपलं जिरं पण छान फुललं आहे. आपण आता मेथी घालून घेतली आणि मेथी पण छान परतून घ्यायची आपल्याला. तेलामध्ये जर आपण मेथी परतवली तर जो कडवटपणा असतो तो निघून जातो बघा. आणि मेथी टाकलं तर भाजी खूपच छान असते. मेथी टाकून भाजी केली तर हिरवी मिरची, मेथी, खूपच अप्रतिम भाजी लागते. बघू शकता मंडळी. नक्की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण बनवा. थोडी पेस्ट होती ती पण टाकून घेतली. छान परतून घ्यायचं तेलामध्ये. आता हळद टाकत आहे. तुम्ही पण बनवा. आणि घेवडा टाकून घेत आहे मी. चवीनुसार मीठ, धनिया पावडर. आणि छान आता आपण एकदा आणखीन परतून घेऊत. अशा प्रकारे बघू शकता. कोथिंबीर पण टाकली मी. आणि 2 ते 3 मिनिट आपण आता झाकण लावू. बघू शकता भाजी आपली छान शिजत आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही. वाफेवरच आपल्याला शिजवायची आहे भाजी. एकदम अप्रतिम लागते. छान आहे ना. आपण परतून घेऊत. आणि ह्याला जास्त वेळ पण लागत नसतो. आता आपल्याला शेंगदाणा कूट घालायचा आहे. मी शेंगदाणा थोडा जाडसरच टाकत आहे याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला टेस्ट छान लागली पाहिजे. आणखीन घातला मी थोडा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मंडळी. आणखीन छान परतून घेऊत आपण. अशा प्रकारे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. छान शिजली आहे वाफेवरच. आपण ही भाजी आहे ना ज्वारीची भाकर किंवा चपाती किंवा गरम भात याच्यासोबत पण आपण खाऊ शकतो. मी भात बनवला. किती सुंदर भाजी झालेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे नक्की बनवा. बघू शकता. कुठलाही मसाला घातला नाही मी याच्यामध्ये.
भात आणि भाजी आपली रेडी आहे. मी सांगितल्याप्रमाणे बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तेलंगणा पद्धतीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी, झणझणीत, चमचमीत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.